मित्रांनो, हातातून फोनच सुटत नाहीये. अभ्यासाला बसल्या की दर 2 मिनिटांनी स्क्रीनकडे डोळे जात आहेत. टीव्ही किंवा गेम्स चटकन सुटतच नाहीयेत. तुमच्याही घरात दररोज हेच महाभारत घडतंय का? अनेकदा आपण मुलांवर ओरडतो, त्यांना रागवतो किंवा शिक्षेची भीती देखील दाखवतो. पण तरीही मुलांचे व्यसन काही सुटत नाही. कारण मित्रांनो, दोष हा फक्त मुलांचा नसतो. घरातील चुकीच्या एनर्जी झोनमुळे मुलांचे मन सतत गॅजेट्सकडे खेचले जात असते. नमस्कार. मी आचार्य सुरेश बागडे मागच्या 12 वर्षापासून वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करत असताना अगणित वास्तू व्हिजिट केलेली आहे. आणि या व्हिजिटच्या माध्यमातून मागच्या 12 वर्षात हजारो कुटुंबांना त्यांच्या अडचणीच्या वेळेमध्ये मदत करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झालेले आहे. आणि यासाठीच मी परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील कोणत्या वास्तुदोषांमुळे मुलांना या गॅजेटचं व्यसन लागतं आणि तोडफोड न करता नॉर्थ वेस्ट किंवा ईस्ट ऑफ साऊथ वेस्ट झोनमध्ये असे कोणते सोपे बदल करता येतील जेणेकरून मुलांचे हे गॅजेटचं व्यसन आपल्याला सोडवता येईल. सर्वप्रथम समजून घेऊया की गॅजेटच्या व्यसनाची मूळ वास्तुकारणे कोणती आहे. ईशान्य कोपऱ्यामधील कचरा किंवा पसारा. ईशान्य ही देवाची आणि मानसिक स्पष्टतेची म्हणजेच क्लॅरिटी ऑफ माइंडची दिशा मानली जाते. जर ईशान्य दिशेमध्ये कचरा, घाण किंवा अडगळीचं सामान असेल तर मुलांचा मेंदू अस्पष्ट होतो, म्हणजेच त्यांना काय योग्य काय अयोग्य हे कळत नाही आणि ते योग्य असा डिसिजन घेऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळेच ते मोबाईलच्या काल्पनिक जगतामध्ये रमत राहतात. दुसरं म्हणजे आग्नेय कोपऱ्यामध्ये टीव्ही असणं किंवा गेमिंगचे कन्सोल्स आग्नेय दिशेमध्ये असणं. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे, ज्याच्यामुळे ही दिशा अति उत्साह किंवा हायपर एनर्जी निर्माण करते. जर या कोपऱ्यामध्ये टीव्ही, प्ले स्टेशन्स किंवा स्क्रीन असेल तर मुलांमध्ये हे गॅजेट्स पाहण्याचा, वापरण्याचा ऍडिक्शन ट्रिगर जो आहे तो सतत सुरू राहतो. आता जाणून घेऊया सर्वात महत्वाचे आणि सोपे वास्तू उपाय. नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य झोनचा वापर. वायव्य ही वाऱ्याची आणि हालचालीची दिशा आहे, त्याचबरोबर ही सपोर्टची देखील दिशा आहे. मुलांचा मोबाईल चार्जर, गेमिंग रिमोट किंवा टीव्हीचा रिमोट रात्री वायव्य कोपऱ्यात ठेवायला सुरुवात करा. त्याने होईल काय तर वायव्य दिशेची जी ऊर्जा आहे ती वस्तूंचा ताबा किंवा त्याचा मोह जो असतो तो कमी करते. त्यामुळे मुलांचे डिजिटल जे गॅजेट्स आहेत त्याच्या प्रती असलेले मानसिक आकर्षण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. दुसरं आपण काय करू शकतो तर वास्तूमधील ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट झोन हा झोन मंथनचा किंवा चर्निंगचा मानला जातो. मुलांचा स्टडी टेबल जर या झोनमध्ये असेल तर मुलांच्या डोक्यामध्ये सतत मोबाईल बघून आनंद शोधण्याप्रतीचे विचार जे आहेत ते वाढत असतात आणि म्हणूनच मुलांचं स्टडी टेबल हे लगेचच ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट झोन मधून वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट झोन मध्ये शिफ्ट करा, जिथे मुलांचं अभ्यासामध्ये मन लागेल, त्यांचं फोकस तिथे खूप जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. याशिवाय पुढील 3 छोट्या गोष्टींची लगेचच अंमलबजावणी करा. एक, बेडरूम मध्ये झोपताना मुलांचं प्रतिबिंब जर आरशात दिसत असेल तर आरसा झाकून ठेवा. यामुळे चिडचिड आणि चंचलपणा कमी व्हायला मदत होईल. 2, अभ्यासाच्या टेबलवर पिवळा किंवा हिरव्या रंगाचा मॅट जर आपण वापरायला सुरुवात केली तर बुध आणि गुरु ग्रहांची शुभ ऊर्जा मुलांना मिळून त्यांची अभ्यासावर एकाग्रता वाढायला मदत होईल. आणि 3, रात्री झोपताना मुलांच्या डोक्याजवळ फोन किंवा वायफाय राउटर अजिबात नसावा. शक्य असल्यास राउटर साऊथ ईस्ट मध्ये शिफ्ट करा. तर पालकांनो, मुलांवर विनाकारण ओरडण्याऐवजी आजच घरामध्ये हे छोटे वास्तुदोष तपासून बघा आणि सांगितलेले सोपे बदल करून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि इतर चिंताग्रस्त पालकांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच अचूक अशा वास्तू टिप्ससाठी आपलं चॅनल वास्तू सायन्स ग्लोबलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.